माळीचं सुद्धा नाव कोरलं गेलं. आणखीन एक मला वाटते जे खेळाडू आहेत बैलबुडा पाडा टीमचे कुणालजी कुरा असतील आणि भरपूर काही असे खेळाडू आहेत की ज्यांनी सिक्सर 6 चेंडूमध्ये 6 स्ट्रोकचा पराक्रम केला आहे. व या मैदानाच्या आतमध्ये रवी सोहले जो आपण पाहिलं तर बॉलिंग मार्कवर सज्ज झालेला आहे. रवी यांचा उल्लेख करायचा झाला तर एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू भरपूर चांगला क्रिकेटपटू आहेत. समोर आहेत लेफ्टी बॅट्समन आणि पाहूया पहिला चेंडू दोन्ही टीम्सला शुभेच्छा. पहिला चेंडू हवाई हल्ला पाहते आपण क्या बात आहे. पहिल्या चेंडूवर दे धडक शॉट कडक पाहते. पहिल्याच बॉलवर आपल्याला पाहायला मिळतोय निलेशच्या बॅटमधून कडकवाला शॉट सिक्सर. इथून पाहतोय आपण की पहिल्याच बॉलवर एक धडक शॉट कडक सिक्सर पाहायला मिळाला. इरादे स्पष्ट आहेत. होम ग्राउंडवर खेळतोय आपल्या स्वतःच्या आणि या मैदानाचा त्यांना अधिक बारकाईने माहीने या मैदानावर मोमेंटम काय करते, या मैदानावर सत्र काय चालते, कशा प्रकारचा खेळ केला जाऊ शकतो, या मैदानावर घडणाऱ्या घडामोडी त्यांना जाणीव आहे आणि तसा खेळ मात्र त्यांच्या माध्यमातून केला जातो. पाहतोय आपण या वेळेला पुढील बॉल हो यावेळेला ब्लॉक करण्याचा प्रयत्न हो परंतु मात्र बीट करू शकले नाहीये. सुंदर मात्र कॅच कलेक्ट केला जातोय आणि विकेट मात्र ठोकला षटकार मात्र करावा लागतो परतीचा प्रवास. विकेट डाऊन फर्स्ट विकेट लास्ट निलेश. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय साईकृपा राजावली आयोजित साईकृपा ट्रॉफी 2025 आपण पाहतो मॅच क्रमांक 4 जिथे आपण पाहिला तर वाघोबा स्पोर्ट्स टिवरी अगेन्स्ट बोबत बॉईज बोबतवाडा. कारण की फर्स्ट इनिंगचा हा चौथा मुका आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या इनिंगवाला फर्स्ट राऊंडवाला आपण पाहिला तर ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय फर्स्ट राऊंडमध्ये आतापर्यंत जवळजवळ जे सुरुवातीचे 2 संघ पाहिले त्यामध्येच चांगली कामगिरी झाली होती. यावेळेला पाहायला फटका फसताना पाहायला मिळते. कदाचित विकेट मिळू शकते आणि तेच चित्र पाहायला मिळाले. फलंदाज दाखल झाले होते कैलास मात्र तेही मात्र हताश निराश नाराज जुमन आणि मात्र परतताना पाहायला मिळतील का पाहतो. यावेळेला आपण पाहू शकतोय तर 9 बॉलसाठी नक्कीच रिव्ह्यूची डिमांड केलं बॅटिंग करणाऱ्या टीमने. आपण पाहणार आहोत कदाचित 9 बॉलची डिमांड आणि मात्र पुरवली जाते परंतु आपण पाहावं लागणार आहे. एक्स्ट्रा खेळाडू मात्र इथे लक्ष देणार नाहीयेत. लक्षात असू द्या कारण की असं तालुका अधिवेशन क्रिकेट असल्याने भरपूर काही रूल्स मात्र आखले गेले आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे. इट्स गुड डिलिव्हरीज आपण पाहतोय. पण लक्षात घ्या आता बॅटिंग करणाऱ्या टीमने जर रिव्ह्यू घेतला असेल तर मग तो रिव्ह्यू मात्र आता मिळणार नाहीये कारण की एकच रिव्ह्यू तुम्ही एका इनिंग मध्ये घेऊ शकता आणि तो आता मात्र तुम्ही गमावलेला आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतील आपल्याला ज्याप्रमाणे आता गरज आहे टीमची तर प्रभाकर आपण पाहतोय बॅटिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. प्रभाकर यांना आज प्रमोट केलंय. सूरज माले आपण पाहतोय नॉन स्ट्रायकरकडे सध्या तरी उभा पाहतोय की सूरज माले यांचा खेळ आपण दमदार पाहिला आहे परंतु त्याला स्ट्राईक कधी मिळेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये रवी सोहलेची गोलंदाजी पॉवरफुल होत असताना पाहायला मिळाली आतापर्यंत.
जवळ जवळ हा चेंडू सुद्धा आपण पाहिला तर डॉट स्वरूपाचा पाहायला मिळाला. हॅट्रिक बॉल होता मरतो इथे आपण पाहिलं की डॉट चेंडू येताना पाहायला मिळतंय. पहिल्या बॉलवर पडलेला षटकार रवीला, परंतु त्याने प्रत्युत्तर देत काय कमबॅक केलंय. हा बॉल मात्र थोडासा दिशाहीन आपल्याला जर पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा इथे येत असताना पाहायला मिळते. ज्या वेळेला आपण बघितलं की मग पहिल्या बॉलवर निलेश याने आक्रमण केलं गेलं होतं, त्यानंतर आपण पाहिलं की गोलंदाजीमध्ये भरपूर काही बदल पाहायला मिळाला, व्हेरिएशन पाहायला मिळालं, एक्स्ट्रा रन्स सुद्धा आपण पाहिली आहे. हो हो, यावेळेस आपण पाहिलं इनकटर स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर हलकासा मात्र आपण पाहिलं फिरकी घेतोय, गिरकी घेतोय आणि त्या गिरकीमध्ये मात्र आपण पाहिलं चक्रव्यूहमध्ये फलंदाजामध्ये आणलं जात आहे. फटका मात्र नक्कीच ऑन साईडला खेळायचं, परंतु चेंडूचं निरीक्षण करायला हवं. टीमची टोटल आपण पाहिली तर 7 धावा ह्या पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट शॉट मिळून मिसफिल्ड काऊ करण्याच्या दिशेने मात्र भावेश आहे त्याच्याकडून सुद्धा मिसफिल्ड, परंतु चांगला बॅकअप केलं गेलं. आपण पाहिलं तर चेंडूला अडवलं गेलं. राकेशच्या माध्यमातून आणि नक्कीच आपण पाहतोय तर इथे 2 धावा मात्र जोडल्या जातात टीमच्या टोटल मध्ये आणि या टोटलने आपण पाहिलं तर 9 धावा फलकावर पाहायला मिळतात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर पहिलं षटक पॉवर प्लेच आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या बॉलवर षटकार आला, परंतु त्यानंतरची गोलंदाजी आपण पाहिली तर काय देखणे सुंदर आणि एक इकॉनॉमी सर पाहायला मिळाली, कारण की षटकारानंतर कमबॅक गोलंदाजाचा पाहायला मिळाला आणि 2 मोठे विकेट मात्र प्राप्त करत असताना त्याने खर्च केले फक्त आणि फक्त 9 धावा. वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज रोशन सोहळे आपल्याला पाहायला मिळेल. एक जर आपण बघितलं तर रवी सोहळे यांना पाहिला होता, आता रोशन सोहळे आता पाहतोय बॉलिंगसाठी सज्ज झाले. आता डीपमध्ये नक्कीच इथे फील्डवर जास्त फोकस केला जाणार आहे, कारण की त्यांना सुद्धा माहीत आहे. परंतु जिथे विश्लेषण करायचं झालं ना तर मग उजव्या हाताचा घातक खेळाडू आपण पाहिला, सिक्सर किंगची ट्रॉफी नक्कीच पाहिली ज्याने कालच्या दिवसामध्ये आपल्या घरी नेले, म्हणजे सिक्सर किंगचा मात्र मानकरी ठरला गेला. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून कामगिरी करत असताना नेहमीच पाहायला गेले सूरज माळी, आणि जोपर्यंत सूरज मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत आपण पाहिला तर उमेद असेल त्याच्याकडून की आपल्या टीमसाठी नक्कीच चांगला गुड क्रिकेट तो खेळेल. रिव्हर्सचा फटका यावेळेला इंटू द गॅप, मात्र वेगाने मात्र आपण पाहतोय फटका चांगला झाला, टायमिंग झालं कमाल. चेंडू पाहता पाहता निघून गेला बाउंड्री लाईनच्या पार पाहायला मिळतोय. साई कृपा राजावली चषकातील हा A1 क्वालिटी ब्रँडेड चौकार, 4 धावा. या चौकारानं टीमच्या टोटल मध्ये भर पडलाय. या चौकारानं टीमची टोटल आपण पाहिले तर पोहोचले की 13 या आकड्यावर, आणि सूरजने आपले इरादे स्पष्ट आहेत आणि असंच क्रिकेट आपल्याला कदाचित त्याच्याकडून आज पाहायला मिळेल. परंतु हा बॉल पाहावा लागेलाय, अगदी लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केलं होतं. वाईड लाईन मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि तेच प्रमुख कारण पंच इशारा पोहोचवला जात आहेत की एक्स्ट्रा रन्स, एक्स्ट्रा बॉल आणि एक्स्ट्रा 10 ज्याप्रमाणे आपण पाहिले तर मग टीमची टोटल पुढे सरकार पाहायला मिळेल 14च्या घरामध्ये. तसं म्हटलं जातं ना की वक्त से लड़कर नसीब बदलते, इंसान वही जो अपनी तकदीर बदलते. कल क्या होगा ये मत सोचो, बस अब चलते पड़ो, क्या पता आने वाला वक्त तुम्हारी खुद तस्वीर बदलते. विचार काही करायचा नाही, फक्त आपल्या सरळ रस्त्याने मात्र चालायचं आहे. यावेळेला सारा उडवण्याचा प्रयत्न, फटका आणि उंची जास्त घेतले, लांबी कमी आणि डेफिनेटली फिल्डर दाखवते तिथे हामी, आणि नक्कीच इथे कोणत्या प्रकारची चुकी झाली नाही आहे आणि मोठा विकेट मात्र मिळवला जाते. सूरज माळी त्याच्याकडून भरपूर काही उमेद होती, मात्र ती उमेदीवर पाणी फेरण्याचं काम त्यांनीही केलंय. आणि मात्र आपण पाहिलं तर तिसरा मोठा झटका वाघोबा स्पोर्ट्स टिवरी या टीमला मात्र मैदानाच्या मध्ये बसतोय.
वाढीजे बॅटल मात्र येऊन होतं मैदानाच्या आतमध्ये करण नाईक आपण पाहिलं तर एक अप्रतिम दुधारी तलवार हा खेळाडू आपण पाहायला मिळतोय आणि नक्की दुधार आहे कारण की खेळ कसा आहे कशा प्रकारची खेळी करू शकतोय नक्कीच तेही तुम्हाला पाहायला मिळेल. टायमिंग पाहायला मिळतोय फाईन लेग दरम्यान मात्र फाईन लेगचा फिल्डर थांबवेल का नाही. नो चान्स ऑफ द फिल्डर फॉर लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेनं वेगाने चेंडू बाउंड्री लाईनच्या पार जाताना पाहायला मिळाला आणि करणने आल्या आल्या मात्र आपण पाहिलं तर चौकार लगावत आपण पाहिला संदेश पोहोचवला गेलाय टीम बोबत साठी की मी आलोय तर नक्कीच थांबणार नाहीये आणि चौकार मात्र त्याच्या पाठमधून पाहायला मिळालाय. रोशन आपण पाहिलं तर आतापर्यंत चांगली बॉलिंग त्याने नक्कीच केली आहे परंतु आणखीन चांगल्या चेंडूची गरज आहे. थडव्यांच्या फोल्डर वाढ फिल्डिंग क्या बात आहे. क्लीन बॉल आहे का. यस डेफिनेटली हिट विकेट. यस डेफिनेटली हिट विकेट आहे आणि थोडंसं आपण बघितलं की गोलंदाज नक्की चेंडू रिलीज केल्यानंतर समोर आला होतापर्यंत नक्कीच आमच्या निदर्शन नव्हतं पण पंचांच्या निदर्शन होतं आणि त्याने आम्हाला दर्शवलं की हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला आहे तिथे आणि परतावं तर मात्र लागणारच आहे कारण की या वेळेला एक चांगला खेळाडू दुर्दैवरित्या बाद झालाय म्हणजे 7 संघाचा घात झालाय असं म्हणायला काही हरकत नाहीये. आपण पाहिले टीमचे टोटल आहे ते म्हणजेच जवळजवळ 18 धावा चेंडू टाकून झाले त्या षटकातील 4 आणि 2 चेंडू शिल्लक आहेत. जे बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल ठक्कर आपण पाहतो यावेळेला दाखल झाले आणि विशाल काय पारी घ्यावी लागेल कारण की टीमची गरज आहे. कुठेतरी टीम अडचणीमध्ये सापडलेली आहे हे चित्र मात्र इथून दिसून येत असताना पाहायला मिळत आहे. बॅकफुटला जाऊन कट केला गेला होता. बॅकवर्ड द पॉइंट क्षेत्रामध्ये आपण पाहतोय फिल्डर आहे तिथे चेंडूला आपण पाहिलं उचलला गेला फेकला तत्पूर्वी 2 खेळाडूंच्या मधला तालमेल योग्य रीतीने जुळला गेला आणि त्या 2 खेळाडूंनी मात्र 2 धावा अगदी सहज पूर्ण करत असताना टीमच्या टोटल मध्ये भर पडली जाते. टीमची टोटल मात्र पाहते 2ने 20 गडी गमावले आहेत. आतापर्यंत आपण जवळजवळ पाहिले तर 4 आणि त्या 4 गड्यांमुळे नक्कीच थोडंसं आपण पाहिलं तर शांत ठेवण्यामध्ये जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांना यश सुद्धा मिळाले बोबत बॉईज बोबत पडा टीमला. हा बॉल मात्र प्ले अँड मिस पाहायला मिळतोय. कुठेतरी आपण पाहिलं तर आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी होताना पाहायला मिळत आहेत. मध्यंतरी मोठे फटके येतात परंतु गोलंदाजचं कमबॅक होत आहे आणि तेच आपण पाहिलं कमबॅक थोडंसं मात्र चिंतेचं कारण बनलं गेलंय टिवरी स्पोर्ट्स वाघोबा स्पोर्ट्स टिवरी या खेळण्यासाठी कारण की त्यांचं जर विश्लेषण करायचं झालं तर जवळजवळ 2 षटकामध्ये 4 गडी गमावत त्याने फलकावर लावलेले 20 धावा 12 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणखीन 12 चेंडूमध्ये किती धावा प्लस इथे होताना पाहायला मिळतील. डेफिनेटली या 12 चेंडूमध्ये कमबॅक करावा लागेल परतीचा प्रवास करावा लागेल. जर इथून आपण पाहिलं तर 2 षटकामध्ये किमान 15च्या सरासरी तरी धावा जोडल्या तरी एक चांगला टोटल बनू शकतोय परंतु टोटल उभा करण्याचा प्रयत्न सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये उभे असलेले खेळाडूंना करावा लागेल कारण की एका बाजूने आपण पाहू शकतोय उभे असलेले जे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये विशाल आहेत. हा मोठा फटका आपण पाहतोय उंची जास्त घेतली भावेश इथे पाहायला मिळत आहेत. ओ भावेशच्या माध्यमातून मात्र जेल ड्रॉप इझी कॅच होता आणि नक्कीच त्याप्रमाणे आपण पाहू शकतो की कॅच पकडण्याचा जो अंदाजा होता ना तो थोडासा वेगळा होता कारण की जेव्हा तुम्ही कॅच पकडता त्या नियंत्रणामध्ये अगदी चेंडूच्या खाली यायला हवा कारण की जेणेकरून आपण थोडासा लांबून कॅच पकडण्याचा प्रयत्न तिथूनच हातातून चेंडू निसटला जातोय आणि मात्र झेल ड्रॉप झाला आणि झेल ड्रॉप झाल्यानंतर जीवनदान मात्र जरूर मिळालं खेळाडूला आपण पाहिलं. प्रभाकर पाहतो पुन्हा एकदा जीवनदान मिळाल्यानंतर स्ट्राईक एंडकडे पाहायला मिळतात आपल्याला.
हा बॉल मात्र सोडून दिलाय. वाईट अँड वॉचची भूमिका पूर्ण करत असताना पाहायला मिळत आहेत. वाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळते. एक्स्ट्रा रन्स मिळेल. एक्स्ट्रा रन्सने मात्र आपण पाहिलं तर टीमच्या टोटलमध्ये भर पडली जाते. 23 धावा आणि अपेक्षित आहे की जिथून धावा आणि त्या धावा आता मित्रांनो प्रभाकर आणि विशाल यांना मिळून जोडाव्या लागतील. हो चांगला फटका अगदी बॅटच्या रडार मध्ये हा फटका आपण पाहतोय जणू काय दिलेला 440 वॉल्ट विजेचा झटका. बिग हिट सिक्सर पाहायला मिळतोय प्रभाकरच्या बॅट मधून येत असताना. नुकताच कॅच सोडला होता. आठवत असेल भावेशला की कॅच सोडला होता पण ज्या खेळाडूचा मग त्या कॅच सोडल्यानंतर नतीजा काय पाहावा लागतोय आपल्याला. कारण की त्या प्रभाकरने मग आक्रमक रूप धारण केलं गेलंय. पुन्हा एकदा फटका हवेत आहे. शॉर्ट मिड विकेटला झेल निर्माण झालाय परंतु या वेळेला चुकी होणार नाहीये कारण की चांगलं कॅचिंग पोझिशन मध्ये आले होते खेळाडू आणि चांगला कॅच मात्र कलेक्ट केला जातोय. अशा तऱ्हेने प्रभाकरच्या खेळीला सुद्धा मात्र समाप्त केलं गेलंय. मॅच मध्ये आपण पाहिलं तर इथे गोलंदाजाचं कमबॅक झालं. टीमची टोटल आपण पाहिले फलकावर आहेत 29 धावा चेंडू टाकून झालेले आहेत या षटकामध्ये 3 म्हणजे आणखीन 9 चेंडू आहेत. 9 चेंडूमध्ये किती धावा येतील या इनिंग मध्ये आपण जरूर पाहणार आहोत. बॅटर जयेश मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळत आहेत परंतु जयेशना या वेळेला आपल्या टीम साठी नक्कीच चांगला एक पूर्ण मित्रमंडळींना मोठा रोल पूर्ण करावा लागणार कारण की विशाल आहे ते नॉन स्ट्राईक यांकडे आणि स्ट्राईक तर जयेश यांच्याकडे असेल. मग जेव्हा स्ट्राईक असेल आणि पहिला चेंडू फेस करतील परंतु मी तर म्हणेन की पहिला चेंडू फेस करत असताना पाहायला मिळतील पण आपल्या टीमसाठी नक्कीच चांगल्या पद्धतीने फेस करावा लागेल आणि चांगल्या धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. पाहू आपण हा बॉल ऑफ स्टंपची जवळची लाईन आहे. वाईट लाईनच्या बाहेर मात्र हा चेंडू जात असताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन्स मात्र मिळेल. एक्स्ट्रा आणि टीमची टोटल झाली आहे 30 धावा. आउट साइडला मात्र खेळला जातोय पण फुल शॉर्ट मिड विकेटला मिसफील्ड झाले. भावेशने बॅकअप केलाय. विशाल धाव घेण्याचा प्रयत्न करत होते नकार दिला त्यांना परंतु त्यांच्यासाठी बॅकअप आहे. थोडासा पण पाहिला पण बाउन्स घेणारा पाहायला मिळाला परंतु बॅकअपच्या स्वरूपात फिल्डर होते तिकडे आणि चेंडूला मात्र त्यांनी स्टॉप केला गेला. इथूनच आपण पाहिलं तर मग टीमच्या टोटल मध्ये भर पडेल. 31 धावा पूर्ण होताना पाहायला मिळते. चेंडू टाकून झालेले आहेत या षटकामध्ये. चार नक्कीच आपण पाहतोय आणि विश्लेषण करायचं झालं तर 2 चेंडू असतील. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता विशालनं परंतु ती लाईन नाही जी अपेक्षित या आधीची होती. थोडीशी आपण पाहिले तर मध्ये येणारी लाईन होती त्यामुळेच जी अंदाजा लगावा लागेल आता वाईट लाईन मिळेल परंतु तसं काही झालं नाहीये आणि डॉट चेंडू जर पाहायला मिळतोय. रोशनचा बॉल ड्राईव्ह केला जातोय. फुल टॉस होता. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डिंग चांगली झाली. थ्रो येतोय मात्र जयेश यांचा प्रयत्न होता आणखीन एक्स्ट्रा धाव मात्र घेण्याचा परंतु तिथे काही मिळणार नाही. एक्स्ट्रा एका धावेने टीमचे टोटल मध्ये भर पडत असताना टीमची टोटल आपण पाहिले फलकावर पूर्ण झालेले आहेत 32 धावा. अजून सुद्धा आपण पाहिले तर या इनिंग मध्ये शिल्लक आहेत 6 चेंडू. या 6 चेंडू मध्ये आणखीन किती धावा येतील हे पाहावं लागणार आणि हे पाहण्यासाठी कुठे जाऊ नका. ऐकत राहा पाहत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. साई कृपा राजावली चषक 2025 घेतो एक छोटासा म्युझिकल ब्रेक मध्ये जातोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करतो. वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. साई कृपा राजावली चषक 2025 ज्या परीने म्हटलं जातंय ना
कि मंजिल यूं ही नहीं मिलती, राही को एक जुनून सा दिल में जताना पड़ता है। पूछा चिड़िया से कैसे आशियाना बनाती है, वो बोली मुझे हर एक तिनका उठाना पडता है। यस डेफिनेटली त्याचप्रमाणे आपण पाहतोय की ही मॅच मात्र जिंकायची, एक टार्गेट सेट करायचं आहे तर प्रत्येक येणाऱ्या बॉलवर मात्र धावा जितक्या मिळते तितक्या मात्र जमा करून मात्र एक चांगलं बॉल टोटल मात्र इथून सेट करायचं आहे। भावेश बॉलिंग ट्रॅकवर शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या स्पेलमध्ये सज्ज झालेत। तेच तडार गोलंदाजीसाठी ओळखले जातात भावेश, परंतु चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळत आहे। ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये जे खेळाडू आपल्याला जर पाहायला मिळतात तर विकी यांच्या माध्यमातून टीमच्या टोटलमध्ये इथून भर पडली जाते। टीमची टोटल आपण पाहिली आहे तर 33 धावा झालेत आणि आता समोर असतील जयेश। 5 चेंडू असतील या षटकामध्ये, जयेश काहीतरी अटॅक करतील का आणि करावं लागणार आहे जयेश यांना आपल्या टीमसाठी। ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु आपण पाहिला की चेंडू मिस केला। अगदी लेग बायचा इशारा मिळतो कारण की मिस झाल्यानंतर आपण पहिला बॉडीला स्पर्श करून चेंडू दिशा बदलत होता। तत्पूर्वी एक धाव घेण्याची संधी होती, स्ट्राइक रोटेट केली, आता स्ट्राइक एंडकडे विशाल येतात आणि विशाल यांचा खेळ आपण पाहिला तर आतापर्यंत जवळजवळ त्यांच्या बॅटमधून एक दुहेरी 2 सिंगल आलेत, त्याच्यापेक्षा जास्त काही मोठं योगदान दिलेलं नाहीये त्यांनी। परंतु देण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहिला थोडासा बॅटचा फ्लो हवेत होता आणि विकीसाठी झेल होता परंतु विकीच्या माध्यमातून झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतोय आणि 2 धावांचा फायदा मात्र इथे वाघोबा स्पोर्ट्स टिवरी या संघांचा होते। जीवनदान मात्र इथे आपण पाहिलं विशाल या खेळाडूला मिळत असताना पाहायला मिळत आहे आणि ज्या जीवनदानाचा फायदा आणखीन जास्त मोठा होईल का। टीमची टोटल मध्ये भर पडली गेली आहे, 36 धावा फलकावर पाहतोय आणि या 36चा जर विचार करायचा झाला तर मग आणखीन 3 चेंडू, या 3 चेंडू मध्ये 36 मध्ये मी तर म्हणेन कमीत कमी 10 तरी धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण की 2 मोठे फटके तरी खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल या 3 चेंडू मध्ये अगेन्स्ट द भावेशच्या। ओ व्हाट अ शॉट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परामेंट दर्शवत असणारा हा नेत्रदीप फटका पाहतोय आपण। षटकार 6 धावा। धन्यवाद। आणि मी उल्लेख करतच होतो की 2 मोठे फटके खेळावेच लागतील आणि जणू काय मी उल्लेख केलेला आणि ते ऐकलं गेलं फलंदाजाच्या माध्यमातून आणि षटकार मात्र पेश केला। टीमच्या टोटल मध्ये भर पडली आहे 42। पुन्हा एकदा आपण पाहतोय आक्रमक फटका पाहतोय परंतु डीप मध्ये फिल्डर आहे, फिल्डिंग चांगली झाली, 1 धाव मात्र मिळेल, 1 पेक्षा एक्स्ट्रा मिळेल का। विशाल यांचे प्रयत्न होते स्ट्राइक घेण्याचे परंतु जयेशने मात्र सरळ नकार दिलाय। आता मात्र आपण पाहिले तर मग बॉल असेल या षटकातील 1 आणि एका बॉल मध्ये सर्वस्व जबाबदारी आपण पाहिली आहे तर मग स्वीकारता येता जयेश। टीमची टोटल आपण पाहिली तर 43 धावा, 1 बिग हिट येईल का जयेशच्या बॅट मधून परंतु ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी केली आहे आणि इथून आपण पाहिलं तर रन आउटच्या स्वरूपात आपण पाहिलं फलंदाज मात्र बाद होईल परंतु सिमिट ठेवलं गेलं आपण पाहिलं तर 4 षटकामध्ये वाघोबा स्पोर्ट्स टिवरी टीमला कारण की अपेक्षित होत्या चांगल्या धावा, चांगलं बॅटिंग, ओपनिंगचे खेळाडू आपण पाहिले होते। जवळजवळ जे ओपनिंगला आलेले खेळाडू निलेशने सुरुवात तर अतिशय दिमाखात केली होती परंतु त्यानंतर आपण पाहिलं की ते खामोश राहिले। सूरजने सुद्धा आपण पाहिलं 4 धावा, कैलास मात्र आपण पाहिलं तर 0 न फोडता पलटले गेले। प्रभाकडे एक षटकार ठोकला, 2 मिनिट तर म्हणजे दुहेरी जोडल्या त्याने परंतु एका बाजूने विशालचं कॉन्ट्रीब्युशन खूप चांगलं राहिलं गेलं कारण की 11-12 धावा त्यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण राहिल्यात परंतु जयेशने आपण पाहिलं तर तितकं अपेक्षित होतं ते आपण पाहिलं ना आपल्या टीमसाठी योगदान ते देता आलं नाहीये। त्यांना टीमची टोटल झाली आहे 43 धावा, जिंकण्यासाठी आपण पाहिलं 44 धावांचं लक्ष असेल। सरासरी प्रति ओव्हर मध्ये आपण पाहिली आहे ना तर 11 धावांची असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी। हे सरासरी मेंटेन केले जाईल का आपण पाहतोय हा मॅच आहे ना तो बोबतपाडा संघ जिंकेल की मग वाघोबा स्पोर्ट्स टिवरी जिंकेल, प्रश्न हा असेल आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आपण दिला तर मिळवायचं असेल ना तर कुठे जाऊ नका, आपण घेऊ छोटासा ब्रेक।
झुपुक वाजत राहतंय ग दिला तर झापूक झुपुक वाजत राहतंय ग दिला तर झापूक झुपुक वाजत राहतंय ग. चला बोबलबाई टीम तुमचे फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या, विनंती असेल तुम्हाला. आज आपण बघितलं तर ऑलरेडी उशिराने स्टार्ट गेम केला आहे, त्यामुळे एक्स्ट्रा वेळ जाणार नाहीये, याची दक्षता घ्यायची आहे. ब्लेसिंग स्टार्स उंबरपाडा टीमचे कर्णधार आणि वाघोबा स्पोर्ट्स 4999 राजावली टीमचे कर्णधार तुम्हाला विनंती करतोय की या स्पर्धेच्या फॉर्मॅलिटीज आहेत, या स्पर्धेचा जो प्रवेश शुल्क आहे तो तुम्ही जमा करा अशी तुम्हाला विनंती करतोय. ब्लेसिंग स्टार्स उंबरपाडा आणि वाघोबा स्पोर्ट्स राजावली 4999 संघाचे संगणक या महत्त्वपूर्ण सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य जरूर करतोय, कारण की या स्पर्धेचा जर विचार करायचा झाला तर मग सगळ्यात महत्त्वपूर्ण असतो तो प्रवेश शुल्क. प्रवेश शुल्क आहे तो तुम्ही जमा करा आणि आम्हाला सहकार्य करा अशी तुम्हाला विनंती करतोय. मॅच पाहतोय आपण वाघोबा स्पोर्ट्स टिवरे अगेन्स्ट बोबत बॉईज बोबतपाडा. ज्याप्रमाणे 44 धावांचं लक्ष आणि 44 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे, आणि जो पाठलाग करायचा आहे तर मग प्रति ओव्हरमध्ये मेंटेन करायचे सरासरी प्रति ओव्हरमध्ये 11 पूर्णांकाची. बॉलिंग ट्रॅकचा विश्लेषण करूया आपण, कोणता गोलंदाज इथे यूज केला जातोय पाहूया. तर रोहित ठक्कर असतील जे पहिलं षटक घेऊन सज्ज असतील, आणि हे पहिलं षटक आपण पाहिलं तर भरपूर महत्त्वपूर्ण ठरू शकते, कारण की रवी आणि राकेश ही जोडी आपण पाहिलं तर ओपनिंगचं कार्य चांगलं आणि व्यवस्थित करण्यासाठी दाखल झाली आहे, परंतु ते चांगलं कार्य होईल की मग त्या कार्यामध्ये विघ्न आणण्याचं कार्य मात्र गोलंदाज करताना पाहायला मिळेल. पंच सुरेंद्र घाटल सर इशारा देत आहेत की मॅचला झाली आहे सुरुवात. पहिला चेंडू आपण पाहिला अगदी ऑफ स्टंपच्या जवळ फेकला जातोय. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की माइंड सेट होता की पॅडल स्वेप करायचे की काय. राकेश थोडासा आगळा वेगळा आपण टांग्स पाहायला मिळाला, आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा शॉट्स खेळण्याचा प्रयत्न केला पाहायला मिळाला. आपण बघितलं तर नक्कीच तो नियंत्रणामध्ये नव्हता आणि डॉट चेंडू पाहायला मिळाला. हा फुल टॉस होता, कन्वर्ट करू शकले नाहीये. टी फॉर टायमिंग साधता आलं नाहीये, बस टायमिंग पाहायला मिळालं. एकदा मात्र घेण्याची संधी प्राप्त झाली आणि ती एका धावेनं टीमचं अकाउंट मात्र ओपन केलं जाते. प्रति ओव्हरमध्ये जोडायच्या आहेत 11 धावा, टार्गेट सेट करायचं ते म्हणजे सेट केलेलं आहे आणि ते पूर्ण करायचं आहे 44 धावांचं. म्हणजे जिथूनच आपण पाहू शकतोय मग कॅल्क्युलेटेड क्रिकेट आपण पाहू शकतोय. तर काय करायचं तर मग बोबत बॉईजला माहिती आहे, त्यांच्याकडे आपण पाहू शकतो अनुभव आहेत आणि अनुभवी खेळाडू मिस्टर रवी एक व्हेरी डेंजरस मॅन आपण पाहिला तर मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू. परंतु सुरेख चेंडू पाहतो एक गेम प्लॅनिंगच्या सहाय्याने मात्र आपण पाहू शकतो ना की इथे उतरलेला आहे वाघोबा स्पोर्ट्स टिवरी. कारण की हे होम ग्राउंड आहे, या होम ग्राउंडवर कसा खेळ चालतोय कसा क्रिकेट चालतंय त्यांना माहिती आहे. आणि इथे जर फलंदाजांना रोखायचं आहे तर लाईन कोणती ठेवायची त्यांना सुद्धा जाणीव आहे आणि जाणीवपूर्वक गोलंदाजी आपण पाहू शकतो एक अगदी टप्प्यावर आणि अगदी नियंत्रणावर सध्या तरी रोहित हे करत असताना पाहायला मिळत आहेत. परंतु या वेळेला पाहतोय आपण फुलटॉस चेंडू, फुलटॉस चेंडूला मात्र स्वान केला पण पाहिलं डीप बॅकवर्ड स्पेल बाउंड्री लाईनच्या पार मिळतील धावा 6 पाहायला मिळतो. राकेशच्या बॅटमधून षटकार. या षटकाराने टीमच्या टोटल मध्ये भर पडत असताना पाहायला मिळते. 8च्या घरामध्ये धाव फलक पोहोचला गेले, चेंडू फेकून झाले आहेत 4 आणि एक मोठा फटका आपण पाहिला तर मग मेजवानी होती फुलटॉस चेंडूची आणि त्या फुलटॉस चेंडूवर षटकार पाहायला मिळाला. त्यावेळेला आपण बघितलं नक्कीच थोडंसं जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता काय कदाचित बॅटची कडा होती की काय, भरपूर काही नक्कीच प्रश्न निर्माण झाले होते. परंतु इथे आपण पाहू शकतो एक निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना पाहायला मिळते. टीमच्या टोटलला मात्र आपण पाहिलं थोडंसं शांत ठेवलं गेलंय. स्कोरबोर्डला मात्र आपण पाहू शकतो इथे
नक्कीच रोखण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. रोहित आपण पाहिलं तर षटकामध्ये एक षटकार पडल्यानंतर त्याने एक चांगला चेंडू फेकला गेला. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील. पाहतो यावेळेला शेवटच्या चेंडूवर मात्र त्याने जाता जाता विकेट मात्र मिळवून देण्याचं कार्य केलं आहे आणि या विकेटने मात्र आपण पाहतोय तर फायदा मोठा होणार आहे. कारण की जिथे एक चांगला फलंदाज त्याने लगावला होता षटकार मात्र त्याला परतीचा प्रवास करावा लागतो. यश मात्र मिळवलं गेलं शेवटच्या बॉलवर. जिथे आपण पाहिलं रोहितनं आत्ता आपण विश्लेषण करायचं झालं तर मग जवळजवळ येणारे 18 चेंडू असतील आणि या 18 चेंडू मध्ये मॅच जिंकण्यासाठी आपण पाहिली ना गरज किती आहे तर 36 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 36 धावा या पूर्ण करायच्या असतील मात्र एका बाजूने रोखल्या जातील की दुसऱ्या बाजूने ठोकल्या जातील प्रश्न हा मोठा असेल. मिळूया उत्तर एका विश्रांतीनंतर. बुक्की टेंगुला नको ओले गट्टुला आप्पाचा विषय हाडे आप्पाचं क्रेडिटचं काढे आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेरले लाडे आप्पाचा विषय हाडे आप्पाचं क्रेडिटचं काढे आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेरले लाडे. धन्यवाद. आपण पाहतोय 18 चेंडू 36 धावा इथून हव्या आहेत. प्रति बॉल मध्ये 2 धावा आल्या मॅच जिंकली जाते. जसं म्हटलं जातं ना की क्यों होता है तू मत हो उदास तो क्यों ढूंढता है तू परिश्ते पंछियों के पास कहा होते हैं नक्शे फिर भी वो बना लेते अपने अच्छे वाले रास्ते. डेफिनेटली आपण पाहू शकतो या वेळेला स्वतःचा रस्ता तुम्हाला स्वतःच तय करायचा आहे. चांगलं क्रिकेट मात्र इथून पेश करायचं आणि चांगलं क्रिकेट मात्र खेळून आपण पाहू शकतो आपल्या संघाला विजय मात्र मिळवून द्यायचा आहे. मग बॅटिंग करणारी टीम हाच प्रयत्न करेल बॉलिंग करणारी टीम हाच विजय प्रयत्न करेल. कारण नसतील बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय ज्याप्रमाणे लेफ्ट बॉलर मात्र आपल्याला जर पाहायला मिळतात आता. कारण त्यांच्याकडे आपण पाहिले तर दुधारी तरवार काय उल्लेख करता त्यांच्याकडे असलेली क्षमता टीमची टोटल आपण पाहिले तर नक्कीच शांत ठेवलं गेलंय. कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं तर 6 कॉन्ट्रीब्युशन आपण 7 दिसून आलं होतं. इथे धोका असू शकतोय. गरज नव्हती मी तर म्हणून रवीला धाव घ्यायची कारण की या वेळेला चांगला खेळाडू आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. म्हणजे दुर्दैव मानावं लागेल संघाचा कारण की ही धाव कमी होती. फिल्डिंग चांगली झाली होती रोहितची आणि पाहिला आपण तर एक मोठा धक्का रनआउटच्या स्वरूपात दिला जातोय आणि पहिला मोठा विकेट मात्र गमावला बोबत टीमनं. धन्यवाद विजय. तर आपण ज्याप्रमाणे विश्लेषण करूया की पहिलं षटक जेव्हा अगोबा स्पोर्ट्स टीमने बॅटिंग केली तेव्हा 9 धावा होत्या परंतु बोबत बॉयज टीमच्या जर धावा आपण पाहिलं तर किती होत्या तर त्यांच्या होत्या 8च धावा. म्हणजेच कुठेतरी आपण पाहिलं ना की धावसंख्येमध्ये मागे पडलाय विकेट गमावले आणि मग याचं प्रेशर जाणून आता दिसून येताना पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहतो फ्लाईट दिली होती परंतु चांगली फिल्डिंग झाली. पुन्हा एकदा रनआउटचा मौका परंतु यावेळेस नाही. चांगली तेज मात्र दौड मात्र लगावत असताना पाहायला मिळत आहेत. रोशन पाहतो तिकडे आणि रोशन यांचा विचार केला तर आता मात्र नक्कीच त्यांना चांगली इथून बॅटिंग करावी लागेल कारण की रोशनकडे बॅटिंग करण्याची कला आहे. ती कला त्याने अनेक मैदानावर दर्शवली सुद्धा आहे. भावेशनं मात्र चांगलं क्वालिटी क्रिकेट दर्शवावं लागेल कारण की एक सिनियर खेळाडूचा मात्र रोल त्यांना पूर्ण करावा लागेल. सातत्याने एक गाव एक फॉर्मॅट आपण पाहिला तर हे क्रिकेट खेळत असताना अनेक मैदानामध्ये आपला योगदान त्याने एक चांगलं दिलं गेलंय. परंतु वसई तालुका देशी क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना ॲज अ बोबट टीम साठी सुद्धा त्याने चांगले क्रिकेट खेळलंय परंतु आता ते या मॅच मध्ये दर्शवावं लागेल. यावेळेला फटका लॉफ केला परंतु फिल्डर यांना निवडलंय तिथे आणि पाहतोय फटका मात्र नक्की चांगला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु जो अंदाज होता की कदाचित बाउंड्रीच्या पलीकडे बॉल जाईल परंतु तसा झाला नाहीये आणि विकेट डाऊन झाले. भावेशला परतावं लागतंय परतीचा प्रवास करावा लागतोय. वाघोबा स्पोर्ट्स टिवरी या टीमचा मात्र कमबॅक मात्र इथे होताना पाहायला मिळत आहे.
धन्यवाद ही जे आपण पाहतो फटका नक्की जो अंदाजा का कमी पडला गेला त्याचं कारण होतं की व्हेरिएशन होता धीमा गतीचा बॉल होता आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की अगेन्स्ट द स्पिन्स खेळण्याचा प्रयत्न मग तिथे तुम्हाला जी ताकद तुम्ही जोखण्याचा प्रयत्न करताय ना मग गती कमी असते मग तिथे तो नक्कीच जो चेंडू वेगाने जात असतो तो धीमा जातो आणि तेच पाहायला मिळालं टीमची टोटल मात्र स्थिर आहे 9 धावा लेग स्पिन पद्धतीचा चेंडू होता उजव्या हाताच्या बॅटरसाठी आणि त्याला खेळला गेला मैदानाच्या आल्यानंतर हर्षदनं टीमच्या टोटलमध्ये एक भर पडते आपण पाहिलं टीमची टोटल पोहोचली गेली आहे 10 या आकड्यावर आपण अजून सुद्धा पाहिलं तर जिंकण्यासाठी 34 धावा हव्या असतील आणि या षटकामध्ये चेंडू टाकून झालेले आहेत एकूण झाले तब्बल 5 एक चेंडू शिल्लक आहे म्हणजे 13 चेंडू आणि 34 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत या मॅचला रोशन जोपर्यंत असतील तोपर्यंत आपण पाहिलं की बोबतभाई टीम मॅच मध्ये असेल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता जोखीम बरा शॉट मात्र डॉट चेंडू पाहायला मिळते 2 षटकाचा खेळ समाप्त झालाय 44 धावांचा पाठलाग करत असताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र आपण पाहिले तर टीमची टोटल आहे ना ते फक्त 10 धावा म्हणजे जवळजवळ सरासरी आता मोठी झाली आहे कारण की सरासरी 34 धावा पूर्ण करायच्या म्हणजे 17चे झाले 12 चेंडू आणि 34 धावा आणि या पूर्ण करायच्या तर आता जोखीमभरी कामगिरी करावी लागेल परंतु जोखीमभरी कामगिरी करणारे खेळाडू रवी ज्यांच्याकडून जास्त अपेक्षा होत्या मी तर म्हणेन त्याने एखाद्या षटकाला टार्गेट केला असतं तर इझी झालं असतं परंतु ते रन आउट झाले आणि नक्कीच त्याचा फायदा मात्र वाघाबा स्पोर्ट्स टिवरी टीमला नक्की तितका चांगला होते आणि त्या फायद्याला मात्र आणखीन मात्र आपण पाहिला तर मोठ्या फायद्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे होताना पाहायला मिळते आता बॉलिंग ट्रॅकवर येताना पाहायला मिळतील आपल्याला महत्त्वपूर्ण 3ऱ्या क्रमांकाचे गोलंदाज आपण पाहिला तर कैलास असतील कैलास डोंगरकर बॅटिंगमध्ये काय मात्र इम्प्रेशन मात्र जमा होताना नाही आहे त्यांना परंतु आता बॉलिंगमध्ये इन्फॉर्मेशन जमावण्याचा प्रयत्न करावा लागेल इन्फॉर्मेशन ज्याप्रमाणे केला तरी विश्लेषण करूया आपण 10 धावा फलकावर झाले कैलास पाहतो आपण बॉलिंग ट्रॅकवर येत असताना पाहायला मिळत आहे त्या टीमची टोटल पाहिली आपण तर 10 आहे कैलास नॅचरल चेंडू रिलीज करत असताना बॅटची कड आहे आणि फलंदाजाने मात्र आपण हवेत ओढून चावलाय आणि दर्शवले गेले की विकेट डाऊन झाले विकेट डाऊन झाली आहे मॅच आपण पाहिली आहे तर फसली आहे कशी फसले तर विकेट मात्र एकामागे एक गमावत चाललेली आहे टीम बोबतपाडा टीम कडून आज अपेक्षा भरपूर चांगल्या होत्या त्या अपेक्षा मात्र आपण पाहिल्या तर पूर्णपणे त्यांनी पल्लवीत आणल्या गेल्या आहेत कारण की प्रत्येक एक फलंदाज आहे ना गैर जिम्मेदाराचं क्रिकेट खेळतोय 22ने सुद्धा आपण पाहिला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु ज्या क्षणाला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला ना त्यावेळी आम्ही तर म्हणेन की थोडी घाई केली त्याने आता मात्र नवीन आलेले बॅटर चांगला फटका एक्झिक्यूट केला जयेश आहे तिथे डीप लग ऑफ क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर इथून एक धाव मात्र जोडली जाते आणि एका धावेने टीमच्या टोटल मध्ये भर पडते साईनाथ सांगतात आम्हाला किती धावा झाल्या साईनाथ 11 अजून सुद्धा आपण पाहिलं म्हणजे भरपूर लांबचा प्रवास राहिला आहे कारण की जवळजवळ 33 धावा करायच्या आहेत आता 10 चेंडूमध्ये ऑप्शनच्या बाहेरचा चेंडूला ऑन साइडला वळवलाय एका दावेने मात्र आपण पाहिलं तर टीमच्या टोटल मध्ये भर पडताना पाहायला मिळेल टीमची टोटल पाहिले 12 स्ट्राइक एंड कडे आपण बघितलं तर आता असणारे जे खेळाडू आहेत ते म्हणजे जवळजवळ आपण पाहिले तर मग विशाल फटका चांगला खेळलाय परंतु सूरज यांचे प्रयत्न बाउन्सने एका बाउन्सने क्लिअर करते बाउंड्री लाईनला मेळ हा चौकार आणि अशा फटक्यांची गरज आहे आणि तो फटका मात्र येत असताना पाहायला मिळतोय चौकार डीजे 8 चेंडूने 28 धावा हव्या आहेत आता जिंकण्यासाठी ओ यावेळेला आणखीन एक
यावेळेला हायर फलंदाजाने केला गोलंदाजावर मोठा वाला फायर. चेंडू मिड विकेटला क्लिअर करतोय षटकार. आपण पाहू शकतो की इथून मात्र आता थोडस मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक आणि कमबॅक होताना पाहायला मिळत आहे. विश्लेषण करायचं झालं तर मग आता येणारे 7 चेंडू असतील आणि या 7 चेंडू मध्ये 22 धाब्यांची गरज असणार आहे. डॉट झालाय का एखादा चेंडू? येस मग ओव्हर. म्हणजेच आपण पाहू शकतो की मग 22 धावा फलकावर 3 षटकानंतर झाल्या. आता मग एका षटकामध्ये 22 धावा हव्या आहेत. पहा ना, एक चित्र असते. जर तुम्ही सुरुवातीला कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळला असतं प्रत्येक खेळाडूने आपण बघितलं तर मी तर म्हणेन एक विचार विनिमय करून क्रिकेट खेळायला हवं होतं. परंतु तसं न करता आपण पाहू शकतोय जो आला तो नक्कीच फटके मारण्याच्या मोहामध्ये बघून पाहिलं तर विकेट देऊन गेला. आणि त्यानंतर सगळ्यात मोठी गोष्ट काय घडली या इनिंगमध्ये तर रवी होते ना, मी तर म्हणेन की त्यांना नक्कीच तो धाव नकार द्यायला हवा होता. कारण की जर त्याने नकार दिला असता तर कदाचित विकेट राहिली असते त्यांची आणि मग मॅचचं चित्र काय ते वेगळं पाहायला मिळालं असतं. तर सूरज जे असतील बॉलिंग ट्रॅकवर आणि या 6 चेंडूमध्ये त्यांना रोखायचे आहेत 22 धावा, परंतु फलंदाजांना ठोकायचे आहेत. आणि ते तर मी म्हणेन की तितका आता सोप्पा जाणार नाही आहे कारण की आघाडीचे फलंदाज बाद झालेत. परंतु रोशन आहेत स्ट्राईक एंडकडे. पाहूया सूरजचा पहिला बॉल. ओ माय गॉड, इथे काय घडलंय? एक्स्ट्राच्या स्वरूपात मी तर म्हणेन इथे 5 धावा गेल्यात. नो बॉलचा इशारा आलाय आणि त्या 22 मध्ये आता पाहिलं आपण तर 5 कमी झाल्यात. म्हणजे जवळजवळ आपण पाहिला तर मग किती धावा आता हव्या असतील तर येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 17. 6 चेंडू आणि 17 थ्रीटचा चेंडू असेल. परंतु यावेळेला आपण पाहू शकतो एक चांगल्या लाईनवर थ्रीटचा चेंडू होता आणि नक्कीच त्याचा फायदा मात्र इथे जरूर मिळेल. कदाचित फलंदाज पाठची कडा पाहतोय आपण. रोशन तिकडे नक्कीच प्रयत्न करताना पाहायला मिळाले परंतु थोडासा मिसफळ झाला. चेंडूची फेकी येताना पाहायला मिळतं. बॅकअप नाहीये. धावा एक्स्ट्रा मिळतील. करण आले होते परंतु करणने बॅकअप जर पूर्वी केला होता नक्कीच. ज्या दुसऱ्या बाजूने मी तर म्हणेन की जे त्यांच्या जोडीने असणारे रोशन यांच्या जोडीने असणारे खेळाडू पण पाहिले तर विशाल यांना स्ट्राईक घ्यायला हवी होती. कारण की विशालच्या बॅटमधून सुद्धा आपण षटकार पाहिला आहेत. परंतु या वेळेला जर विचार केला ना आपण तर मग जवळजवळ येणारे चेंडू असतील आता 4 चेंडूमध्ये 15. म्हणजेच दोन मोठे फटके ठोकावेच लागले इथून. आणि यावेळेला फटका उंचावून खेळलेला आहे. जयेश मात्र आपण मध्ये चेंडूच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करतात आणि चेंडू पर्यंत पोहोचले सुद्धा आणि झेल कलेक्ट सुद्धा केला गेलाय. परंतु जी मॅच आपण पाहिली आहे ना एका वाईट बॉलनं पूर्णपणे एका खराब बॉलनं मात्र आपण पाहिलं पूर्णपणे ऑन झाली होती. परंतु त्यानंतर आपण पाहिलंय की तिथे पुन्हा एकदा परिस्थितीवर नियंत्रण मिळवणारी ही विकेट मात्र सूरज माळीने मिळवून दिले. जे त्या पाहिलं आपण तर मग 3 चेंडू असतील आणि या 3 चेंडू मध्ये 15 धावा आता करायच्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत मात्र तुम्हाला सामना जिंकायचा आहे तर मग 15 धावा पूर्ण कराव्याच लागतील. आणि त्या 15 धावा करण्यासाठी मात्र फलंदाजांचा विचार मात्र आपण पाहतोय हा आक्रमक आणि आपण पाहू शकतोय सकारात्मक असायला हवा. सूरज पुढील बॉल 3 चेंडू 15 धावा.
फटका ऑन साईडला खेळला आहे. मैदानाच्या आतमध्ये आलेले फलंदाज रोशन यांच्या माध्यमातून मात्र एकदा मियारी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना पाहायला मिळत आहेत. आणि जवळजवळ विश्लेषण करायचं झालं तर मग तिसऱ्या अंपायर कडे आपण पाहिलं की आमचे स्क्वेअर लेग अंपायर पोहोचले गेले त्या रनआउट साठी, कारण की त्यांच्या मनामध्ये थोडीशी शंका आहे आणि त्या शंकेचं निवारण करण्यासाठी तिसऱ्या अंपायर कडे मात्र हे डिसिजन पोहोचवलं गेलंय. Yes, it is a not out. कारण की ज्या वेळेला आपण पहिला बॅच इन झाली होती हा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहिला की डॉट चेंडू आणि डॉट चेंडूने मात्र चित्र आता पूर्णपणे पलटला गेलाय. मॅच जिंकण्यासाठी राहिलेले चेंडू आता आपण पाहिले तर असतील एक चेंडू असेल आणि धाव्यांची गरज असेल 13. चौकार जरूर येईल, परंतु या चौकारानं आपण पाहू शकतो की मॅच मात्र जिंकली गेली आहे ती म्हणजे वाघोबा स्पोर्ट्स टेवरी टीमने, कारण की बॉलिंग चांगली पाहायला मिळाली. त्याच चांगल्या बॉलिंग मध्ये मॅच मात्र जिथून बोबत बॉईज बोबतपाडा टीमला जिंकण्यापासून नक्कीच थांबवलं गेलं, कारण की टोटल इतका मोठा नव्हता, परंतु गोलंदाजी चांगली झाली आणि त्याच गोलंदाजीच्या जोरावर मी तर म्हणेन इथे या मॅच मध्ये भरपूर काही बॅटिंग मध्ये आपण पाहिलं तर ज्या चुका झाल्या त्या गोलंदाजीमध्ये सुधारल्या आणि त्याचा फायदा त्याचा बेनिफिट मात्र जरूर चांगला मिळाला, कारण की मॅच जिंकण्याची संधी त्यांना मिळाली. आणि मी अभिनंदन करेन वाघोबा स्पोर्ट्स टिवरी या टीमचं, कारण की त्याने